65 300 दिवसात तुम्हाला 300 किलो खायला लागतं, बरोबर की नाही? 300 किलो म्हणजे किती? 3 क्विंटल खायला लागतं तुम्हाला. किती? 3 क्विंटल. पोट भरलं का? खरं सांगा, भरलं का? मी असा सरळ सरळ अंदाज लावला बरं का. याच्यापेक्षा कोणाला दुप्पटही लागू शकतं. कोणाला? महाजन पाटील आहे काय तुमचा विरोध आहे का काही? का तुम्हाला दुप्पट लागतंय म्हणताय ते? वा, ज्याचा त्याचा काय अंदाज असेल मला काय माहित नाही. बरं, गंगन बिडकर माझी काय तुमची वर्षाला एकदा भेट होती, मला काय करायचं? तुमच्यात काय चाललं, मला काय करायचं? वा, पण मला सांगायचं काय, किती जरी दिलं तर आपलं पोट भरतं की राव? नाही भरत ना. नाही, पोट भरतच नाही, आपलं भरतच नाही. पोट कसं भरणार आहे? विषयाने काही काळापुरतं तुमचं पोट भरेल, इंद्रियाची तृप्ती तुमची, त्याने तुमचं पोट काही काळापुरतं भरेल. पण भगवंताच्या भेटीनं तुमची खऱ्या अर्थाने हृदयाची तृप्तता ही कायम स्वरूपीची भरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला इथं भोलेनाथाकडेच जावं लागेल. त्याच्याशिवाय तुमची कायमची तुमची हृदयाची तृप्तता होऊ शकत नाही. त्याकरता इथंच यावं लागेल. दरबार में भोले बाबा के, दरबार में भोले बाबा की दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में भोले बाबा के. तुमची हृदयाची तृप्तता होण्याकरता तुम्हाला इथंच यावं लागेल. अर्थात देवाच्या पाठीमागेच तुम्हाला जावं लागेल. देवाच्या पाठीमागे स्वतंत्रता तुम्हाला दिली आहे, पण देवाकडेच तुम्हाला जावं लागेल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. स्वतंत्रता दिली आहे तुमची तुम्हाला. मग काय करायचं तर ते तुम्ही ठरवा. तुम्हाला काय करायचं तर बघा, एका वडिलाला 3 मुलं होते. 3 मुलाकडे वडिलांनी 200 रुपये दिले आणि तिघांनाही सांगितलं 8 दिवसात मला याचे 200चे 2000 करून आणायचे. थोरला मुलगा गेला, त्याने 200चे 2000 केले. दुसरा जो मधला मुलगा आहे त्याने ते काहीच नाही केले, ते तसेच त्याच्याजवळ ठेवले. आणि तिसरा जो लहान मुलगा आहे त्याने 200 तर खर्चिलेत, पण दुसरे 2000 व्याजाने घेतले. मला यातला भाव तुम्हाला छोटा सांगायचा आहे. वडिलांनी 200 रुपये सगळ्यांना सारखेच दिले होते की सगळ्यांना सारखेच दिले होते. काय करायचं ते तुम्ही ठरवा. 200चे 2000 केले, एकाने काहीच नाही ठेवलं, एकाने तसेच ठेवले. अर्थात बुद्धी चेतना ईश्वराने तुम्हाला सगळ्यांना सेम दिली आहे. काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्ही ठरवल्याशिवाय काहीच होणार नाही. ठरवल्याशिवाय तुमच्यात बदल होणार नाही. ठरवल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आता इथं जेवढे काही गुटखा खातात, तंबाखू खातात, त्यांनी गुटखा आणि तंबाखू हे दोन्ही सोडून द्यायचंय आणि त्यांनी दारू प्यायची. चुकीचं बोललो का काही? पल्लेवाड साहेब, हो काय गुटखा आणि तंबाखू हे जर तुम्ही घेत असाल तर हे तुम्हाला सोडावं लागेल. आज ठरवून टाका कीर्तनात. ठरवलं महाराज, आज हे मी सगळं सोडलं. मी हे तंबाखू गुटखा इथंच देवाच्या दरबारात मी टाकून जाणार. इथं कोण आज जे तंबाखू खातात, गुटखा खातात, कुणी ठरवलं की तंबाखू गुटखा मी सोडला, त्यांनी हात वरती करा. हात वरती करा. एकच हात. अर्थात लयच गंगनबीड मला लय आवडलं. इथं एकही माणूस हात वरती करत नाही, याचा अर्थ इथं एकही तंबाखू आणि गुटखा खात नाही, फक्त दारू पिते. म्हणजे कुणीच तंबाखू आणि गुटखा इथले कुणीच खात नाही, हे सिद्ध झालं. बरोबर ना? काय लबाड बोलता राव. काय माणसं आहेत. आज ठरून टाका की राव महाराज, मी तुमच्या कीर्तनात या काही समाजासमोर लाज वाटू देऊ नका. समोर या आणि चॅलेंज करा महाराज, आजपासून मी तंबाखू गुटखा काहीच खाणार नाही. इथं या आणि माझ्या झोळीत तेवढी तंबाखू गुटखा टाकून द्या. आजपासून मी खायला सुरुवात करतो.
कुणी असेल तर तंबाखू गुटखा शपथ घ्या इथं भोलेनाथाच्या दरबारात, आणि जो कोणी तंबाखू गुटखा सोडणार नाही त्याचं गड उतरताना काही बरं वाईट झालं त्याला जिम्मेदार मी राहणार नाही. शपथ घ्या. तंबाखू आणि गुटखा एखाद्या वेळेस रस्ते हे कॉन्क्रिटीकरण, एखाद्या वेळेस पाईपलाईन हे नाही झालं तरी चालतं राव, पण तुम्ही व्यसनापासून मुक्त झाला पाहिजेत. हे तुम्ही खरे समाज सुधारक आहेत. व्यसनापासून तुम्ही दूर राहा, व्यसन करू नका. तरुणांनो, भीक मागतो तुम्हाला. एक 4-2 जणांतरी या की राव, या की समोर. बाबा तुम्ही हात वरती केला, तुम्ही खाता ना तंबाखू गुटखा? नाही खात, मग हात कशाला वर केला? नाही, हे असं झालं. हो साहेब, तुमची कांद्याची गाडी चालली होती 40 घाटातून, गाडी चालली होती पण गाडी पलटी झाली. अरे वा वा वा, चांगली गोष्ट झाली. मग तर अरे ती पलटी झाली. मग तसं काही झालं का तुमचं? नाही ना, कुणीच खात नाही इथं. अरे भीक मागतो रे. तुम्हाला हे पाकिटं देताय तुम्ही आम्हाला, काही उपयोग नाही रे या पाकिटाचा. हे प्रोटोकॉल हे लोकल हे तुम्ही करताय, आम्हाला पाकिटं देऊन काय? तुमच्यात जर बदलच होत नसेल काय उपयोगाचा आहे? बदल झाला पाहिजे. व्यसनाचा त्याग करा राव. भीक मागतो तुम्हाला. दारू पिऊ नका बरं. आमच्या मंदिरात वाक्य लिहिलंय, दारू झिंगला संसारात भंगला. म्हणून व्यसन करू नका. भीक मागतो तुम्हाला. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लू का काम कर, दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. दारू 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 गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है. हो जाती है. बस वा, नंतर घेऊ आणखी आनंद आपण. दारू गांजा म्हणलं की तुम्हाला मोह नाही आवरला. मला सांगायचं काय, भीक मागतो रे बाबा. हो, व्यसनाने अनेक लोकांचे परिवार रस्त्यावरती आले. दारूने तुमचं त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं अस्तित्व नष्ट होतं, तुमचा मान, तुम्हाला सन्मान राहत नाही. मी हे सगळं भोगलेलं आहे बरं पाटील. स्वतः माझे वडील दारू पित होते, मी हे फार भोगलेलं आहे. माझी आई रडत बसायची रोज, मी हे सगळं भोगलेलं आहे. हे सांगितलं नाही पाहिजे पण हे रिॲलिटी माझ्या जीवनात घडलेलं आहे. आमचे वडील प्रचंड दारू प्यायचे, पण कीर्तनाचा परिणाम, संकीर्तनाच्या भजनाचा परिणाम, कीर्तन ऐकू माझ्या सोबत येऊ त्यांची दारू सुटली. आज तो आनंद मला आहे. मी हे बघितलेलं. माझी आई रोज रडायची. मी पैठणला नंतर आळंदीला शिकायला गेलो. आळंदीपर्यंत जाईपर्यंत मी रडायचो. मी ते सगळं भोगलेलं आहे. सगळं आमच्या गावात कितीतरी तरुण आजही दारू पितात. रस्त्यावरती आले, स्वतःच्या जमिनी विकल्या. रोज ह्या सगळ्या घटना आम्ही रोज पाहतो की राव. रोज मी भीक मागतो तुम्हाला. आई वडिलांसाठी फार मोठा सन्मान असेल, तुम्ही आई वडिलांसाठी चांगलं वागा. ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. व्यसन करू नका. भीक मागतो. नाहीतर काय, छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे आणि पिऊन जर तुम्ही जयंती साजरी करत असाल, काय राजेंना काय आनंद वाटणार आहे? खरी तुमच्यात हिंमत असेल, धमक असेल तर उद्या तुम्ही व्यसनाचा त्याग करा, मग शिवजयंती साजरी झाली असं म्हणता येईल. दाढ्या वाढवल्या म्हणजे कुणी